पाकव्याप्त काश्मीरमधील लॉन्च पॅडवरून आता दहशतवाद्यांना हटवतानाचा व्हिडिओ समोर। पाकिस्तानी सैन्याकडून पीओकेमध्ये रेकी। व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती। पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली। भारतात थांबलेल्या पाक नागरिकांना आता 3 वर्ष तुरुंगवासासह 3 लाखांचा दंड होऊ शकतो। अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 537 पाकिस्तानी नागरिक भारतात परतले। भारताच्या ऍक्शननंतर आता पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानी सरकारकडून सर्व रेल्वे स्टेशन्सची जबाबदारी सैन्याकडे। रेल्वे मंत्री हनीफ अब्बासची माहिती, हत्यारं आणण्यासाठी पाकिस्तानी रेल्वेचा वापर करणार। वाल्मिक कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल असल्याची माहिती, तर शुगर कमी झाल्यामुळे कराडला त्रास झाल्यानं वैद्यकीय तपासणी, इतर चाचण्यांचे रिपोर्ट्स आल्यानंतर आता कराडवरील उपचाराची दिशा ठरणार। एल्फिन्स्टन ब्रिज संदर्भात आता आज अधिकारी आणि स्थानिकांची महत्त्वाची बैठक। आधी पुनर्वसन करा, मगच पूल पाडा, प्रभादेवीतील रहिवाशांची मागणी। एटीएम शुल्कात 2 रुपयांची वाढ। ट्रान्झॅक्शनसाठी आता 21 ऐवजी 23 रुपये शुल्क आकारलं जाणार। 1 मे पासून हा नियम लागू होणार। मुंबईतील बेस्ट बसच्या भाड्यामध्ये दुप्पट वाढ होण्याची शक्यता। प्रस्तावाला मुंबई पालिका प्रशासनाची मंजुरी। परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर अंमलबजावणीची ही शक्यता।